तर हे गुड मॉर्निंग गाइस, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये, एक नवीन सुरुवातीसोबत। तर मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये सर्व स्वस्त आणि मस्त असाल। तर मित्रांनो, माझा गळा खूप जाम झालेला आहे। काय माहिती काय झालं, मला काल रात्रीपासून खूप त्रास होतोय गळ्याचा। तर चला मित्रांनो, तरी सुद्धा आता लवकर उठलोय। आता जवळ 9 वाजत आलेत, पावणे 9 वाजत आलेत। तर मित्रांनो, फटाफट उठलो, जरा फ्रेश झालो। आता म्हणलं आपली नेहमीप्रमाणे आपली ब्लॅक कॉफी पिऊन घेतो, फटाफट ब्लॅक कॉफी पिऊन घेणार आणि लगेच मग आपलं जिम करून घेऊया। जिम करून घेऊन फटाफट आपला नाश्ता वगैरे करून आपली सगळी कामं करायची। तर आजचं रुटीन असं आहे आपलं। तर चला मित्रांनो, आता फटाफट मी ब्लॅक कॉफी पितो, जिम वगैरे करून घेतो। आता सारखीच काही जिम करायची दाखवायची मित्रांनो, म्हणून मी तुम्हाला काही कधीतरी आपला दाखवतो। रोज रोज दाखवून तुम्ही सुद्धा बोर असाल, त्यामुळे काय आपलं फटाफट ब्लॅक कॉफी पितो, जिम वगैरे करतो आणि त्यानंतर बघू आता नाश्ता वगैरे काय कसं काय सगळं। पहिले जिम करून घेतो आणि जिम करून झालं की तुम्हाला भेटतो मी गाइस। तर चला आता फटाफट ब्लॅक कॉफी पिऊन घेतो। हे गाइस, चला आता जस्ट मी फ्रेश वगैरे झालो मस्तपैकी आणि काय बोलतो त्याला, आपलं जिम वगैरे झाली, फ्रेश वगैरे झाली, आंघोळ वगैरे। आता थोडी देवपूजा, मला सगळं आज घट बसलेत आज। तर सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक 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 शुभेच्छा माझ्या व माझ्या परिवाराकडून। तर चला गाईज, आता मी पूर्ण गाभारा वगैरे मला सगळं साफसफाई प्रॉपर करायची, सगळं करून घेतो मी। नंतर नाश्ता पण करायचा आहे। तर चला फटाफट पहिले आता गाभारा वगैरे सगळं आज सगळं क्लिअर करून घेतो, एकदम साफ करून घेतो व्यवस्थित। तर ते साफ झालं की तुम्हाला भेटतो मी मित्रांनो, आणि त्यानंतर नाश्ता करतो। तर चला गाईज, फटाफट आता गाभारा क्लिअर करून घेतो मी सगळं। हे गाईज, जस्ट आत्ताच मी सगळं उरकलं, माझं देवपूजा वगैरे झाली, माझी सगळं झालं व्यवस्थित एकदम मस्तपैकी। आत्ताशी कुठं नाश्ता करायला बसतो। आज लय दमलो मी हो मित्रांनो, आणि आज दमलोय बघा ना, तेच परत काल सारखं शेपूची भाजी, फक्त त्याच्यामध्ये डिफरन्स काय, डाळ टाकली त्याच्यामध्ये, काल डाळ नव्हती। चालते आता काय मित्रांनो, मला रोज शेपू दिली तरी चालते, मला शेपू खूप आवडते। तर चला मित्रांनो, आता नाश्ता करून घेऊया फटाफट, आणि त्यानंतर बघू काय करता येईल काय नाही, कुठं जाणार आहे, कसं काय काय करता येईल सगळं दाखवत होतो। चला गाईस, आता फटाफट नाश्ता करते हैं। तर गाईज, आपल्या एका कार्यकर्त्याचा मला फोन आला होता, थोडं काम होतं त्याचं, जरा एमर्जन्सी होती, माझं पण एक काम होतं तिकडं। तर चला बोललो मी जाऊन येतो मित्रासोबत। मित्र काय आपला जवळचाच नातेवाईक येतो। तर चला मित्रांनो, बघा आता कुठे कुठे चाललोय मी, आता पोचलोय स्टेशनवरती। सो चला गाईज, आता बघा तुम्ही कुठे कुठे चाललोय मी, ते कुठे चाललोय ते मी। तर गाईज, जस्ट ट्रेनमध्ये आलोय मी, आता बसलोय, जरा भावाचं काम होतं थोडंफार, त्यामुळे जरा एमर्जन्सीमध्ये निघालोय। बघू शकता तुम्ही, हे ट्रेन वडापावाला चाललंय, सँडविच पूर्ण खाली आहे ट्रेन, आता भरण ट्रेन। तर काही जस्ट आता दापोडी स्टेशनला उतरलोय मी, बघू शकता तुम्ही, दापोडीकर बघा। इथनं 5 मिनिटावरती, 5 का 7 मिनिटावरती मस्त वाटतं रात्रीचं, बघा ना दापोडीचं मार्केट खूप मस्त वाटतं, मला खूप छान वाटतं इथं आल्यानंतर। काय जरा कार्यकर्त्याची गाडी घेऊन थोडं कामं होती, ती फटाफट आम्ही इथली कामं निपटवली मित्रांनो। 2-3 एमर्जन्सीची कामं होती, हा बघा कसा मध्ये घुसते डोमकावळा। सगळी कामं केली गाईज, आणि आता परत रात्री आम्ही बसलोय ट्रेनलाच, ट्रेनवरून चाललोय आता। बघू शकता खूप दमले आम्ही, चेहरे बघू शकता तुम्ही आमचे, माझं डोकं बदे झाले फुल, आज फुल हेडेक, फुल वाट लागली बार आमची, काय सांगू। नंतर बघू शकता ही ट्रेन फुल खाली, आणि कार्यकर्ते जे होते ना, हे हा डेंजरच होते, मला हे जरा डेंजरच वाटले काहीतरी विषय। तर चला, खूप रात्र झाली आता। तर गाई जस्ट पोचलो आपल्या लोणावळा स्टेशन, आपल्या घरी। खूप बरं वाटतं मला लोणावळ्यामध्ये पोचल्यानंतर। आता इथून बाहेर निघालो, रिक्षा बघत होतो, रिक्षा काय भेटली नाही। तर आपले 2 कार्यकर्ते मात्र डायरेक्ट भेटले होते, जुने कार्यकर्ते। त्यांनी डायरेक्ट मस्तपैकी मला बोलले, चला घरी सोडतो मित्रमंडळी, खूप जुने कार्यकर्ते आहे माझे। तर चला मित्रांनो, यांनी मला आता घरी सोडलं, घरी सोडले, यांना बाय। काही जस्ट घरी आलो आहे। आजचा दिवस खूप म्हणजे खूप हेडेक होता, आज माझं लय डोकं फुल आउट झालेलं आहे मित्रांनो, काय सांगू तुम्हाला। आता तुम्हाला कळेल ब्लॉगमध्ये, खूप तकलीफ झाली मला। इथून ट्रेनने गेलो, तिथून गाडी एका मित्रासोबत थोडं काम केलं तिकडचं, त्यानंतर परत येताना थोडीशी गडबड झाली, परत ट्रेनमध्ये बसलो, परत ट्रेनमध्ये बसून लोणावळ्यात आलो, त्यानंतर मग सगळी गडबड 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 झाली सगळी मित्रांनो, आले घरी। चला गाईज, आता फटाफट जेवण करून घेतो, आणि तसं कला गाईज जेवण वगैरे झालं माझं, जस्ट घरी आलोय, आता जवळपास एक 11 वाजत आले।
आता मला ब्लॉग एडिट पण करायचं आहे, सगळंच करायचं आहे. ब्लॉग काय आज मला नाही वाटत होऊन जाईल, आणि रात्रीमध्ये काय अपलोड करणार मी. तर त्यामुळे गाईज मी काय करतो, आता आज एडिटिंग करतो रात्री, आणि उद्या सकाळी सकाळी मी ब्लॉग अपलोड करतो 8 वाजताच. तर चला मित्रांनो, क्षमा चाहतो मी, माफी चाहतो मी की तुम्हाला आजचा ब्लॉग उद्या सकाळी बघायला भेटेल. पण काय करू शकतो आता मित्रांनो, ट्रॅव्हलिंगमध्ये खूप टाइम झाला आणि बऱ्याचशा गोष्टी झाल्या, आज खूपच त्रास झालेला आहे. चला मी जास्त काय बोलत नाही, मी आता आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतो. भेटूया आपण उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये एक नवीन सुरुवातीसोबत. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर.